नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार आज सोमवारी नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. आणि शरद पवार हे सेक्युलरिझम म्हटलं जातं, सर्वधर्म समभाव शाहू फुले आंबेडकर विचारधारेला मानणारे शरद पवार म्हटलं जातं. मात्र शरद पवार आता भाजपला मदत करणार आहेत, नरेंद्र मोदींना मदत करणार आहेत. आणि ते का मदत करणार आहेत, कशामुळे करणार आहेत, का ही वेळ आली शरद पवारांवरती भाजपला मदत करण्याची, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमकं काय सुरू आहे, काय चाललंय, ते सगळं आपल्या लक्षात येईल. तर बघा, पवार साहेब आणि महाराष्ट्र हे एक काळी एक नातं बनलेलं होतं. तसंच आता शरद पवार हे देशाचं नेतृत्व करतात. देशाचा नेता शरद पवार असं संबोधलं जातं. तर तेच शरद पवार आज भाजपला मदत करणार आहेत काही विधेयक पास करण्यासाठी. म्हणजे जे खासदार वाढीचं जे विधेयक आहे, घटना दुरुस्तीची महत्वाची काही विधेयक आहेत, त्याच्यामध्ये 2/3 बहुमत लागतं. तर 2/3 बहुमत जुळवायसाठी शरद पवार सुद्धा मदत करतील असं दिसतंय. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमकं काय आहे, कसं आहे ते. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. काल एकनाथ शिंदेचे जे खासदार आहेत आणि एकनाथ शिंदेसोबत जे 6 खासदार उद्धव ठाकरेंचे गेलेले आहेत, ते नरेंद्र मोदींना काल भेटलेले आहेत. नरेंद्र मोदींनी सांगितलं की काही झालं तर मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही घाबरू नका, असं सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे बरंच काय 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 बोलले गेले असेल. तर त्याचबरोबर आता शरद पवार गटाचे जे 8 खासदार आहेत ते सुद्धा नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. आणि नरेंद्र मोदींना कशासाठी भेटणार आहेत, तर जे विधेयक पास करायचंय त्या विधेयकासंदर्भात ते भेटणार आहेत असं सांगितलं जात आहे. तर आता शरद पवारांचे नेमके खासदार किती आहेत ते सुद्धा आपण पहिलं बघूया. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 2024 मध्ये जे लोकसभा निवडणूक झाली, या लोकसभा निवडणुकीमध्ये 8 जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या निवडून आल्या. म्हणजे 10 जागा त्यांना खासदारकीच्या मिळाल्या, त्यापैकी 8 जागा निवडून आल्या. आता 8 मध्ये कोण कोण आहेत ते सुद्धा आपण बघूया. 8 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ आहे. या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे म्हणून खासदार आहेत. तर पुणे जिल्ह्यातला दुसरा मतदारसंघ शिरूर, म्हणजे पुणे जिल्ह्यात 4 खासदार आहेत, त्यापैकी 2 खासदार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निवडून आलेले आहेत. आणि दुसरा मतदारसंघ आहे शिरूर. या शिरूरमध्ये अमोल कोल्हे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतनं निवडून आलेले आहेत. तर तिसरा मतदारसंघ आहे अहमदनगर दक्षिण. या दक्षिण अहमदनगर मतदारसंघातून निलेश लंके हे निवडून आलेले आहेत. तर चौथा मतदारसंघ आहे बीड. बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव करून बजरंग सोनवणे हे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. तर वर्ध्याला अमर काळे म्हणून आहेत. 5वा मतदारसंघ आहे वर्धा, आणि वर्ध्याला अमर काळे म्हणून तिथं निवडून आलेले आहेत. तर 6वा मतदारसंघ आहे दिंडोरी. इथं भास्कर भगरे हे या ठिकाणी निवडून आलेले आहेत. तर माढा मतदारसंघ बघा, माढा मतदारसंघामध्ये सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील हे या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आणि तिसरा धैर्यशील मोहिते पाटील हे निवडून आलेले आहेत. आणि असे बघा 8, म्हणजे भिवंडी मतदारसंघ राहिला. भिवंडी मतदारसंघामध्ये बाळ्या मामा म्हात्रे हे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सध्या 8 खासदार निवडून आलेले आहेत. तर 2 राज्यसभेवरती खासदार आहेत. आणि 2 राज्यसभेचे जे खासदार आहेत हे सुद्धा नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत, नरेंद्र मोदींना मदत करणार आहेत असं काहीसं सांगितलं जातं. म्हणजे हे सगळे खासदार नरेंद्र मोदींच्या भेटीला जाणार आहेत. तर आता सध्याची स्थिती अशी आहे की देशामध्ये तरुणांचा उद्रेक आहे, जनजीयाचा उद्रेक झालेला आहे. जनजीनं अक्षरशः भारतीय जनता पक्षाला परेशान करून सोडलेला आहे. म्हणजे नरेंद्र मोदींना कोण नडू शकतं, तर आता सध्या तरुण मुलं म्हणजे जनजी आहे. जे दिल्लीच्या जंतर मंतरवरती आंदोलन झालं तरुणांचं, या तरुणांच्या आंदोलनाचा धसका घेऊन अक्षरशः नरेंद्र मोदींना
आपल्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याचा राजीनामा द्यावा लागला. आजपर्यंत हेच भारतीय जनता पक्ष सांगत होतं की आमच्या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत, आमच्या लोकांनी काही जरी केलं तरी चालेल, परंतु त्यांचा आम्ही राजीनामा घेणार नाही असं सांगितलं जात होतं. त्याच नरेंद्र मोदींना आज मोठा झटका बसला. त्यांच्या मंत्रिमंडळातल्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानाला राजीनामाच द्यावा लागला. धर्मेंद्र प्रधानानं राजीनामा दिला आणि पुढे जाऊन असं झालं बघा की धर्मेंद्र प्रधानानं राजीनामा दिला. आता राजीनामा दिल्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये देशभर संतापाची लाट उसळलेली आहे. देशात आता ही लाट उसळलेली आहे. ह्या लाटेचा फायदा होतोय का तोटा होतोय मित्र पक्षांना हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. तर नरेंद्र मोदींना काय विधेयक मंजूर करून घ्यायचे आहेत त्यापैकी बघा विधेयक सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आता नरेंद्र मोदींनी घटना दुरुस्तीचे काही विधेयक आणलेले आहेत आणि त्यांना 2/3 बहुमत हवा आहे, परंतु 2/3 बहुमत त्यांच्याकडे नाही. 2/3 बहुमत म्हणजे 368 खासदार हवे आहेत. तर आता 540 पैकी बहुमतासाठी 268 खासदार हवे आहेत. तर एनडीएकडे 293. आता ही संख्या 293ची पार 300च्या वरती जाऊन पोहोचलेली आहे, म्हणजे 67 मतदान कमी होतं. त्यामध्ये आता 6 उद्धव ठाकरे गटाचे जाऊन मिळालेले आहेत, तर ममता बॅनर्जीचे 20 म्हणजे 26. 67 मधले 26 म्हणजे अजून 47 जणांची 47 हवे आहेत, 47 जण. तर आता यांच्याकडे बघा राज्यसभेचं सुद्धा बहुमत बघा 2/3 म्हणजे 163 हवे आहेत आणि एनडीएकडे आहेत 141 खासदार आहेत, म्हणजे त्यांना कमी आहेत 22 मतं. आता शरद पवारांची 2 राहिली 20 म्हणजे असं एक जुळवण्याचं काम हे सध्या सुरू आहे. म्हणजे लोकसभेत 67 मतं कमी आहेत आणि राज्यसभेमध्ये 22 मतं सुरू आहेत. आता ह्या सगळ्यांचा जरी पाठिंबा धरला तरी अजूनपर्यंत 2/3 बहुमत हे भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदींना जुळवता आलेलं नाही सध्या तरी. मग आता त्यांनी काय सुरू केलं की शरद पवारांचे खासदार फोडायचे, ह्याचे फोडायचे, त्याचे फोडायचे असं सुरू केलेलं आहे. मात्र शरद पवारांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ. सुप्रिया सुळेंनी सुद्धा, म्हणजे हे वातावरण देश पातळीवरती तयार झालेलं आहे की शरद पवारांची राष्ट्रवादी बाहेरून पाठिंबा देणार आहे. तर आता शरद पवार पाठिंबा देऊ शकतात का ते सुद्धा बघूया आपण. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस हे इंडिया आघाडीमध्ये आहे, त्यामध्ये शिवसेना आहे, काँग्रेस पक्ष आहे आणि अशी मिळून त्यांची आघाडी आहे. तर ह्यांना सोडून ते जातील का, तर सध्या तरी अजून काय सांगता येत नाही. जातील का नाही हे सगळं सध्याचं वातावरण सुरू आहे. टीका प्रतिटीका हे सगळं चालू आहे, वैयक्तिक पातळीवरती हे सगळं सुरू आहे. आता शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत आणि शरद पवारांनी नरेंद्र मोदींची अनेक वेळा भेट घेतली हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. राजकारणाचे भीष्मपिताह असं शरद पवारांना म्हटलं जातं, ज्येष्ठ नेता म्हणलं जातं. त्यांचं वय सध्या 80च्या वरती आहे आणि त्यांचा सार्वजनिक सन्मान सुद्धा केला जातो. आता भेटीगाठी सुद्धा चालू आहेत. जुलै 26 मध्ये शरद पवारांनी आणि सुप्रिया सुळेंनी नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चा केलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे. त्यातच आता काल परवा सुद्धा सुप्रिया सुळेंनी जे सांगितलेलं आहे की आमचे सगळे खासदार नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. तर ते कशासाठी भेटणार आहेत ते सुद्धा त्यांनी सांगितलं. तर त्यांच्या मते की नरेंद्र मोदींना आम्ही भेटणार म्हणजे आमच्या मतदारसंघातले जे काय प्रश्न आहेत हे प्रश्न मार्गी लावायचेत आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांना भेटणार आहे असं सुद्धा सांगितलं गेलं. तर आता संसदीय शिष्टाचार म्हणजे आता शरद पवार पुन्हा राज्यसभेवरती गेलेले आहेत. दोघेही संसदेचे ज्येष्ठ खासदार म्हणून शरद पवारांकडे सुप्रिया सुळेंकडे बघितलं जातं. सुप्रिया सुळे सुद्धा 3-4 वेळा इथं निवडून आलेले आहेत. आता शरद पवारांनी नरेंद्र मोदींची 2-4 वेळा भेट घेतलेली आहे आणि ह्या भेटीगाठीचं नेमकं काय आहे हे लोकांना काय कळलेलं नाही. पण पवार साहेबांनी असं सांगितलेलं आहे की मी आपलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती त्यांची गाठी भेट घेतलेली आहे आणि आता जरी आमचे खासदार भेटायला गेले तरी ते सध्या देशामधली जी परिस्थिती आहे तसंच मतदारसंघातली जी काही कामं अपूर्ण आहेत त्या कामांसंदर्भात आम्ही भेटणार आहोत. म्हणजे बघा शरद पवारांनी खासदार फुटण्यापेक्षा नरेंद्र मोदींना जाऊन भेटू आणि त्यांनी जर विधेयक मांडलं तर त्याला पाठिंबा देऊ अशी भूमिका मांडली की काय
परंतु जाहीररित्या त्यांनी अजून जाहीर केलेलं नाही की बाबा आमचा नरेंद्र मोदीजी यांना पाठिंबा, असं जाहीर केलेलं नाही. हे सगळं गुप्त सुरू आहे, गुप्त बैठका सुरू आहेत. मग नेमकं ह्याच्यामध्ये आता काय होतं हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. आता नरेंद्र मोदींचं सरकार हे 2014 पासून आले. 2014 पासून 283 त्यावेळेस खासदार निवडून आलते, नंतर 303 आले. म्हणजे तिन्ही वेळा सरकार आलं. मात्र तिन्ही टर्म मध्ये इतर पक्षाची लोक फोडण्यामध्ये मात्र नरेंद्र मोदी व्यस्त आहेत. इतर पक्षांचे आमदार, खासदार, नेते हे सगळे फोडत आणले त्यांनी. मग ते ईडीची भीती असू द्या, सीडीची असू द्या, बीडीची असू द्या, सीबीआयची भीती दाखवण्याचं काम असू द्या, हे सगळं दाखवूनच ही मंडळी सगळी फोडलेली आपल्याला वारंवार दिसत आहेत. म्हणजे एकंदरीत नरेंद्र मोदींचं जे सरकार आहे आजपर्यंत देशामधलं, हे तोडफोडीचं सरकार एकंदरीत दिसले. तर आता नरेंद्र मोदी खरंच शरद पवारांचा सुद्धा पाठिंबा घेतील का, 2/3 बहुमत जुळवताना यशस्वी होतील का, हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.